कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर येत आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. कर्मचाऱ्यांची एक मोठी आणि बहुप्रतीक्षित मागणी अखेर पूर्ण झालेली आहे. सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि एकात्मिक पेन्शन योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाईफ सायकल आणि बॅलन्स लाईफ सायकल अशा 2 नवीन पेन्शन गुंतवणूक पर्यायाला अखेर मंजुरी दिलेली आहे. लाईफ सायकल पर्यायामध्ये अनेक उपपर्याय उपलब्ध करून देण्यात आले असून लाईफ सायकल पर्यायाखालील कमाल इक्विटी वाटप 25% असणार आहे, जे 35 वर्षाच्या वयापासून ते 55 वर्षाच्या वयापर्यंत हळूहळू कमी होत जाते. या पर्यायामध्ये कमाल इक्विटी वाटप सेवानिवृत्ती निधीच्या 50% पर्यंत मर्यादित असणार आहे. त्याचबरोबर बॅलन्स लाईफ सायकल पर्याय हा LC 50चीच सुधारित आवृत्ती असून या पर्यायामध्ये इक्विटी वाटप 45 वर्षाच्या वयापासून कमी होण्यास सुरुवात होणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्याला दीर्घ कालावधीसाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. याशिवाय LC 75 पर्यायातसुद्धा कमाल इक्विटी वाटप 75% असून जे 35 वर्षाच्या वयापासून ते 55 वर्षाच्या वयापर्यंत हळूहळू कमी होत जाणार आहे.